दशरथजी बजागे, रमेश बजागे, हनुमान बजागे, त्याचप्रमाणे पूर्णपणे ओम इलेव्हन किरवली, विजय करत आपण सुद्धा पुढे यायचं आहे, सोनू दिगाडकर आपण पुढे यायचं आहे. आणि या सर्वांच्या शुभ हस्ते आपण विद्यमान सरपंच सन्माननीय जगनशेठ पाटील यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करत आहोत. पाहू शकाल तुमच्या स्क्रीनवरती एक सक्सेसफुल स्पर्धा आपल्याला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळाली आणि त्यामध्ये नक्कीच मुलाचं सहकार्य आम्हाला नक्कीच जगनशेठ पाटील यांच्या माध्यमातून सुद्धा लाभलेलं आहे. त्यानंतर पुढील आपण सन्मान करू माजी सरपंच अतिजी कोणकर आमच्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करत आहोत. अतिजी कोणकर आपण पुढे यायचं आहे. माजी सरपंच ग्रामपंचायत नांदकर जे माजी सरपंच आहेत त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करूया. सन्माननीय अतिजी कोणकर, राकेशजी दिगारकर यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करत आहोत. त्यानंतर विद्यमान नांदकरचे ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय भरतजी पाटील, अंपायर से रिक्वेस्ट है खेल की शुरुआत करनी है. सन्माननीय भरतजी पाटील यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करूया. नांदकरचे या समाजसेवक आणि ते सुद्धा मात्र नक्कीच एक क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहेत. धन्यवाद. जाऊया आपण दुसऱ्या सेमीफायनलच्या दिशेने. संघ सज्ज झालेले आहेत. भूमी 11 मांडा विरुद्ध गोठे गरबी. जहां दूसरा सेमीफाइनल मुकाबला दो दिग्गज टीमों के बीच में गोटी गरबी बनाम भूमि 11 मांडा. पहली गेंद लेकर आतिश पांडे, सामने है केतन भाकरे, पैर पर लगी है, स्वीप करने का प्रयास था. अच्छी गेंद से शुरुआत यहाँ पर आतिश पांडे की. बड़ा नाम है आतिश पांडे शाहपुर क्रिकेट का और पूरे महाराष्ट्र ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट में इस टीम की काफी चर्चा होती है. गोटी गरबी सुजल एंटरप्राइजेस के नाम से ये टीम इस टूर्नामेंट में खेल रही है और इस टीम के पुरस्कर्ता है जगन सेठ पाटिल, विद्यमान सरपंच ग्रुप ग्राम पंचायत इताड़े किरवली. हवा में खेला है, मिस टाइम कर बैठे हैं, फील्डर गेंद के नीचे. ओ कैच यहाँ पर ड्रॉप. ऐसे लगा कि काम तमाम हो गया है बैट्समैन का, लेकिन कैच ड्रॉप होता हुआ, जीवन दान मिलता हुआ केतन भाकरे को और ये बहुत महंगा साबित हो सकता है. पहला रन स्कोरबोर्ड पर लगता हुआ भूमि 11 मांडा के लिए. नक्कीच पाहू शकाल या ठिकाणी खूप वेळ चेंडू हवेत होता, मात्र फिल्डर सुद्धा मात्र चेंडूखाली योग्य त्या वेळी पोहोचला होता, परंतु सुरक्षित हाताची जोडी मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळाली नाही. आणि पाहू शकाल जीवनदान मिळतो त्या ठिकाणी फलंदाज केतनला. विवेकने मात्र तो झेल ड्रॉप केला. इथं मात्र फुल टॉस चेंडू होता, अगदी उजवायचीच्या रोखाने चेंडू हाताला लाईन मात्र चुकीची पाहायला मिळाली. पंचांचा मात्र या ठिकाणी वाईटचा इशारा. जे आपण सन्मान आहेत नक्कीच आपण प्रत्येक ओव्हर ब्रेकमध्ये आपण ते सन्मान करणार आहोत, कारण मॅच सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. रसिक नक्कीच सामना पाहण्यासाठी दूर दूरवरून येत असतात आणि त्यांच्यापर्यंत नक्कीच लाईव्ह कॉमेंट्री नक्कीच पोहोचणं सुद्धा गरजेचं आहे. टॉस गोटी गरबी टीम के कैप्टन ने जीता है, पहले फील्डिंग करने का निर्णय लिया है. भूमि 11 मांडा टीम का प्रदर्शन लाजवाब रहा है पूरे टूर्नामेंट में. अच्छी अच्छी टीमों को उन्होंने मात दी है. ये नवा में इस बार कैरी नहीं हुई और डायरेक्ट हिट की जरूरत थी. अब की बार निशाना चुकता हुआ. इससे पहले विवेक के हाथ से कैच ड्रॉप हुआ था और ये भी मौका था. दोनों बल्लेबाजों को जीवन दान मिले हैं. अच्छा उछाल प्राप्त करते हुए, कंधे का बहुत अच्छा जोर लगाते हैं, गेंद को स्विंग भी कराते हैं, कट कराते हैं, कमाल की गेंदबाजी करते हैं और अलग अलग लेन पर गेंदबाजी देखने को मिलती है आतिश भांडे द्वारा. यॉर्कर्स भी बहुत अच्छे डालते हैं, वाइड यॉर्कर्स का खासतौर पर बहुत बढ़िया इस्तेमाल करते हैं अपनी गेंदबाजी में. सुरुवात आपण पाहतोय पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये अतिश भांडेच्या वतीने करणार. आतापर्यंत एक मात्र एक लुजनर चेंडू त्यांनी हाताला नाहीये. सरळ बॅटने या ठिकाणी लॉफ्टेड ऑन राईट, जबरदस्त फटका. अगदी वेगाने चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला आणि जाऊन धडकतोय अगदी लॉंग ऑन सीम रेषेला. पहिला चौकार या ठिकाणी भूमी 11 मांडा संघाच्या इनिंग मध्ये येत असताना फलंदाज अशोकच्या बॅटमधून. बढ़िया शॉट, हालांकि बल्ले के थोड़े अंदर ही लगी थी, लेकिन प्लेसमेंट बहुत बढ़िया. लॉन्ग ऑन पर फील्डर मौजूद थे, उनके पास कोई अवसर नहीं था. उनकी दाहिनी तरफ से गेंद बाउंड्री लाइन के बाहर. इस मैच का पहला चौका अशोक डिंडा के बल्ले से. चौके से उन्होंने अपना खाता खोला. टीम का स्कोर 6 रन बिना किसी नुकसान के. अगली गेंद लेफ्ट आर्म ओवर द विकेट. इस बार ऑन द राइज ड्राइव करने का प्रयास, बाहरी किनारा, लेकिन गैप में गेंद ट्रैवल हो रही है. बैकवर्ड ऑफ द पॉइंट, फील्डर गेंद पर पहुंचते हुए अमित भांडे. तब तक 1 रन लेने का मौका. धीमी शुरुआत है, गेंदबाजी काफी अच्छी रही है अभी तक इस पावर प्ले के ओवर में आतिश भांडे द्वारा. स्कोर अब 7 रन बिना किसी नुकसान के.
दरम्यान आमच्या व्यासपीठावरती शुभ आगमन झालेलं आहे. आपण पाहू शकाल पहिल्या सामन्यापासून तर अंतिम सामन्यापर्यंत आपण टॉस विनिंग कॅप्टनला जे शीतपेय देतोय त्याचे पुरस्कार ते सन्माननीय किरोलीगावचे समाजसेवक गणेशजी बजागे यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांच्या समेत तुम्ही पाहू शकाल विनायकजी बजागे यांचं सुद्धा मात्र या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. आणि नक्कीच ज्यांनी हा मैदान पूर्णपणे सजवलेला आहे जे आमचे सन्माननीय जयरामजी बजागे आणि सदानंद बजागे यांचं सुद्धा मात्र शुभ आगमन झालेलं आहे. सर्व पाहुण्यांचा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. जयरामजी बजागे आणि सदानंद भुईर या सर्व पाहुण्यांचा मी हार्दिक स्वागत करतो. आणि अजय आपण जर पाहिलं जसजशी स्पर्धा अगदी जवळ चाललेली आहे तसतशी मात्र क्रीडा रसिकांची आपला नक्कीच अपाट गर्दी पाहायला मिळते. आणि खरोखरच असं वाटतं की या ठिकाणी क्रिकेटचा मेलावा पाहतोय आपण. जिकडे पाहतो तिकडे मानवी समुद्र आपण पाहतोय. जिथे जागा मिळेल तिथे उभे राहून बसून क्रीडा रसिक इथे मात्र ही स्पर्धा एंजॉय करतायत. जी हाँ, ग्रामीण क्रिकेट का ये फेस्टिवल है सरपंच उप सरपंच कप 2023 ओम 11 किरवली की एक गजब की पेशकश। और क्या हैरतंगेज मुकाबला रहा था पिछला पहला सेमीफाइनल मुकाबला देवरुंग और चौधरपाड़ा के बीच में। आकाश पाटिल ने सभी दर्शकों के दिल जीते अपने बल्लेबाजी से। आखिरी ओवर में 28 रन चाहिए थे और 4 लगातार छक्के जड़े थे उन्होंने नीलेश यादव के विरुद्ध। ये देखिए कई सारे दर्शक मैदान के इर्द गिर्द मौजूद है। आप सभी का एक बार फिर से हार्दिक स्वागत। रन फेस्टिवल भी देखने को मिला है पूरे टूर्नामेंट में, लेकिन इस मैच का पहला ओवर कहीं ना कहीं गेंदबाज के पक्ष में रहा। बांध कर रखा गया है बल्लेबाजों को। स्कोर केवल 8 रन बिना किसी नुकसान के, विकेट नहीं गिरा है, ये प्लस पॉइंट है। और टॉप ऑर्डर की जो बल्लेबाज है भूमि 11 मांडा के, उनके ऊपर ज्यादा दारोमदार रहा है पूरे टूर्नामेंट में। पहले 3-4 जो बल्लेबाज है उन्होंने ही ज्यादातर रन्स बनाए हैं मांडा टीम के लिए। चांगली एक गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिली. नक्कीच विकेट्स कुठेतरी प्राप्त करण्याची संधी निर्माण झाली होती, परंतु गोलंदाजाला मात्र फिल्डरच्या वतीने मात्र साथ मिळाली नाहीये. आणि त्याचमुळे मात्र अतिश भांडेचं कॉलम मात्र थोडंसं आपल्याला या ठिकाणी रिकामा पाहायला मिळतोय. परंतु या ठिकाणी पाहू शकाल मागील सामन्याचा विचार केला तर तब्बल दोन्ही संघाच्या माध्यमातून 18 षटकार पाहिले आपण. आणि दुसऱ्या षटकाला इथे मात्र सुरुवात केली आहे गोलंदाज आदी मडकेने. पहिला चेंडू मात्र चांगला पाहायला मिळाला. ऑन साइड टर्न करण्याचा प्रयत्न, जोपर्यंत फिल्डर येऊन चेंडूला नक्कीच उचलून फेक करतोय तोपर्यंत सिंगल धाव कंप्लीट झाली. आणि हे दृश्य तुम्ही पाहू शकाल अगदी ड्रोन कॅमेऱ्याचे हे दृश्य आहेत आणि लाईव्ह दृश्य तुम्ही या ठिकाणी एन्जॉय करता एसके एंटरटेनमेंटच्या माध्यमातून. शानदार टेलीकास्ट है इसके एंटरटेनमेंट का। और शानदार शॉट इस बार रिवर्स खेला है, लाजवाब शॉट, अद्भुत शॉट, 6 रन। जबरदस्त शॉट सिलेक्शन. जणू काय असं वाटतं की मात्र डावकुरी हाताचा फलंदाज आहे की काय, ज्या अनुषंगाने मात्र त्यांनी हा स्विच शीट फटका केलेला आहे. नक्कीच नावाचं दम आहे. अशोक डिंडा पाहू शकाल रिप्ले मध्ये. जबरदस्त टायमिंग आणि नक्कीच ज्यावेळी चेंडू बॅटमध्ये संपर्क झाला त्यावेळी नक्कीच त्या फटक्यावरती छाप मोहर पडली होती षटकाराची. आणि पहिला बिगिट अशोकच्या बॅटमधून पाहतोय आपण 6 धावांसाठी. गियर्स चेंज करते हुए बल्लेबाज, और उसकी सख्त जरूरत भी है क्योंकि ज्यादा समय नहीं मिलने वाला है। 4-4 ओवर का मैच है। पहले ओवर में ज्यादा रन्स नहीं आए हैं, लेकिन जब आपके हाथ में विकेटें रहती है तो आप इस तरह के जोखिम भरे शॉट्स भी खेल सकते हो। जोखिम उठाया जा सकता है, जोखिम उठाते हुए और उसका फायदा भी मिलता हुआ। पहला सिक्सर इस मैच का। स्कोर उछलता हुआ 15 रन बिना किसी नुकसान के। 4 ओवर में निश्चित रूप से 50 प्लस जाने का प्रयास होगा यहाँ पर भूमि 11 मांडा का। उनके पास गेंदबाजी भी काफी अच्छी है। 50 के करीब भी टोटल बनेगा तो एक अच्छा मैच हो सकता है मुझे लगता है। दोनों टीमों की जो गेंदबाजी रही है इस टूर्नामेंट में बहुत अच्छी, खासतौर पर भूमि 11 मांडा की गेंदबाजों ने तो कुछ ज्यादा ही प्रभावित किया है। कदमों का इस्तेमाल इस बार इनसाइड आउट ड्राइव करना चाहते थे लेकिन चूक गए पूरी तरह से। डॉट बॉल की समाप्ति होती हुई अच्छी वापसी। कुल मिलाकर हम देखें तो 480 छक्के लगे अभी तक इस टूर्नामेंट में और 370 चौके। कल भी इन दो टीमों के बीच में मुकाबला हुआ था सांगे के टूर्नामेंट में, जहां पर गोटीबगर बी टीम विजेता रही थी। ओ लेकिन देखिए इससे पहले भी जो एक मैच हमने देखा था मांडा और राया के बीच में, इस बार अपील को टुकरा दिया अंपायर ने। रिवर्स खेलने का प्रयास था, पैर पर लगी थी लेकिन कहीं ना कहीं स्टंप्स को छोड़कर जा रही थी। एक मैच हमने देखा था राया और मांडा के बीच में कुछ दिनों पहले, पीसे के टूर्नामेंट में भी उनका मैच हुआ था, वहां पर राया जीती थी, लेकिन आज मांडा टीम ने पलटवार किया। आणि अजून एक गोष्ट अशी आहे नक्कीच कालच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं अजय तर सांगेच्या स्पर्धेमध्ये ही दोन्ही संघ एकत्र एकमेकांसमोर खेळले होते, परंतु दोन्ही संघाचे ओनर एकच होते. आज भी हम देखें तो नाम में कोई फर्क नहीं है, जगन नाना पाटिल और जगन सेठ पाटिल। टर्न किया है कलाइयों के सारे, बढ़िया गेंदबाजी आदि मठ के द्वारा। एक ही रन मिलेगा और इसके साथ ही ओवर की समाप्ति। इस ओवर से भी आए 8 रन। धीमी शुरुआत है भूमि 11 मांडा की। स्कोर केवल 16 रन बिना किसी नुकसान के। म्हणजे पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जेवढ्या धावा आल्या होत्या तेवढ्याच धावा मात्र आधी मडकेने मात्र खर्च केला.
परंतु नक्कीच आधीचं मी कौतुक करेन, कारण षटकार आल्यानंतर लगातार त्यांनी 3 निर्धाव चेंडू हाताळले. नक्कीच विकेट्स त्याला प्राप्त करता आली नाही, परंतु इकॉनॉमिकल गोलंदाजी मात्र दोन्ही गोलंदाजांनी मात्र त्यांनी हाताळले आणि तब्बल 16 धाबा 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोडासा वेळ आहे आपल्याकडे, जे काही सन्मान आहेत ते आपण या ठिकाणी नक्कीच थोड्या वेळाने आपण संपन्न करणार आहोत. नक्कीच तुम्ही हे दृश्य पाहू शकाल, अगदी ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने अगदी लाईव्ह दृश्य तुम्ही पाहू शकाल. काय जबरदस्त टेलिकास्ट पाहतोय, पण असं वाटतं की नक्कीच एखादी इंटरनॅशनल स्पर्धा आपण कव्हर करतोय. एवढ्या चांगल्या दर्जाचं टेलिकास्ट एसका एंटरटेनमेंट. दुसरा सेमीफायनल आपण या ठिकाणी एन्जॉय करतो. सरपंच उपसरपंच चषक 2023 अंतिम फेरीमध्ये पहिला संघ पाहिला आपण, ज्याने प्रवेश निश्चित केला, नक्षत्र स्पोर्ट्स चौदरपाडा. आणि या संघामधून पाहूया या सामन्यामधून कुठला संघ त्या संघाच्या विरोधात अंतिम सामना खेळेल. तिसऱ्या षटकात सुरुवात करतोय गोलंदाज प्रीतम जोशी. प्रीतमने नक्कीच आपण जर पाहिलं काल सुद्धा चांगला खेळ त्यांनी प्रस्थापित केला, परंतु पहिला चेंडू फुलटॉस आणि फुलटॉस हा फेकून दिला अगदी काऊ कॉर्नरच्या दिशेने. 6 धाबांसाठी षटकार. आयोजन जगन्नाथाचा राकेश दिघाडकर दादाचा. आयोजन जगन्नाथाचा राकेश दिघाडकर दादाचा. सरपंच कमजोर गेंद की इंतजार में ही थे बल्लेबाज. फुल टॉस गेंद, पहली गेंद प्रीतम जोशी की, गलती कर बैठे और किरवली के नील गगन में भेज दिया गेंद को. डीप मिड विकेट के ऊपर से शानदार छक्का अशोक डिंडा के बल्ले से निकलने वाला ये दूसरा सिक्सर. 9 गेंदों में 18 पर पहुंच चुके हैं अशोक. 4 गेंदों में 3 पर बैटिंग कर रहे केतन. थोड़ा स्ट्रगल किया है उन्होंने. रन संख्या 22 बगैर नुकसान के. विकेट हाथ में है, उसका जरूर ज्यादा से ज्यादा लाभ उठाना होगा बल्लेबाजों को, नहीं तो फिर कहीं ना कहीं आलोचना हो सकती है कि आपने पूरे विकेट्स हाथ में रखे और ज्यादा बड़ा टोटल नहीं बनाया. आणि त्याचमुळे आता मात्र आक्रमणाला सुरुवात केलेली आहे तिसऱ्या ओव्हरमध्ये, कारण प्रत्येकी आपण 4-4 ओव्हरचे मॅचेस पाहतोय आणि या षटकाराने 22 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. हो, या ठिकाणी या पावशेकर ऑफिसचा चेंडू ऑनसाइडला खेचून मारला, अगदी मिडविकेटच्या दिशेने चेंडू मात्र वेगाने ट्रॅव्हल झाला. एक धाव कंप्लीट केली गेली आणि एका धावेवरच मात्र समाधानी राहावं लागेल. चांगली पार्टनरशिप पाहतोय आपण. 23 धावांची एक गडी मात्र आतापर्यंत भूमी 11 मांडा संघाने गमावला नाही आणि येणाऱ्या फलंदाजामध्ये पाहिलं तर नक्कीच चांगले बॅटर मात्र येणं नक्कीच बाकी आहे. त्यामध्ये तुम्ही पाहू शकाल चिंटू, फहीम, जगन. नक्कीच पाहिलं तर चांगला खेळ त्यांनी पूर्ण स्पर्धेमध्ये प्रस्थापित केला आहे, परंतु या दोघांकडून मात्र भरपूर चांगली क्षमता अपेक्षा आहेत. मांडा संघाला इथे मात्र हुक केला आहे, जबरदस्त कनेक्शन, चेंडूला पाठवला आहे अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून, आणि हा एक पंचांचा इशारा चौकार. उपसरपंच चषक सरपंच उपसरपंचाच्या शतकांनी ठेवलंय मानाचा. काफी देर गेंद हवा में रही थी, लेकिन कोई खिलाड़ी नहीं था उस दिशा में. बैकवर्ड ऑफ द स्क्वेयर बाउंड्री पर ऑन साइड में पहले बाउंस पर गेंद बाउंड्री के बाहर पहुंची थे. हर्षद पाटिल साहब के बैनर को हिट करती हुई 4 रनों के लिए. अच्छे रन आते हुए इस ओवर में प्रीतम खर्चीले साबित होते हुए. वीआईपी डाइस का एक बार फिर से नजर आपकी स्क्रीन पर. कई सारे मेहमान वहां पर उपस्थित. विद्यमान सरपंच जगन सेठ पाटिल भी वहां पर मौजूद है और उनके साथ शंकर पटेल साहब भी मौजूद है. दोनों का एक बार फिर से हार्दिक स्वागत. फिर से हुक किया है, फिर से गेंद हवा में, इस बार फील्डर गेंद के नीचे. ओ गलती. ये खिलाड़ी क्या कर रहे हैं? इससे पहले भी कैच ड्रॉप हुआ था उनके हाथों से. क्या जानबूझकर ऐसा हो रहा है योगी? नाही नाही अजय, कन्यादान आणि रक्तदान मी नक्कीच म्हणू शकतो की आपण चांगला बाब आहे ते करू शकतो, परंतु जीवनदान नाही कुणी जाणून बुजून देणार. कारण जर एखाद्या फलंदाज आपण जीवनदान दिलं तर मात्र नक्कीच आपल्या संघासाठी ती धोक्याची बाब आहे. आणि इथं मात्र वारंवार चुका पाहायला मिळते आउटफील्डमध्ये आणि त्याचमुळे तुम्ही पाहू शकाल आता मात्र फिल्डिंगमध्ये थोडंसं आपण चेंजेस पाहायला मिळतोय. हे दृश्य पाहू शकाल, असं वाटतं की एखाद्या विमानातून बसून आपण ही स्पर्धा पाहतो की काय, ज्या अनुषंगाने हे दृश्य आपल्या डोळ्यासमोर आपल्याला पाहायला मिळत आहेत. और जिस बल्लेबाज का कैच ड्रॉप हुआ है केतन का, उनका आज जन्मदिन भी है. उनको जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएं. शायद तोहफा देना चाहते हैं फील्डर भी. 2 कैच ड्रॉप हुए हैं. ऑन द राइज इस बार स्क्वायर ऑफ द विकेट निकाल दिया है गैप में. फील्डर है पीछे. बढ़िया एफर्ट, बहुत अच्छी फील्डिंग, जबरदस्त कमिटमेंट डीप कवर पॉइंट की दिशा में. अमर थे वहां पर. एक ही रन यहां पर लेने का अवसर अशोक के पास. रन संख्या आगे बढ़ती हुई 29 रन बिना किसी नुकसान के. तीसरे ओवर का खेल समाप्ति की तरफ बढ़ता हुआ. इसके बाद केवल एक और ओवर का खेल बचेगा. लेकिन जो ऑन एन एवरेज हमने देखा है खेल पूरे टूर्नामेंट में, 4-4 ओवर के मैचेस में 45-50 रन एक बिल्कुल एवरेज स्कोर रहा है. वहां तक कम से कम पहुंचने का प्रयास करना होगा. खूबसूरत गेंद, इस बार शायद इनसाइड एज लगा है.
पीछे खिलाड़ी मौजूद है, कोई रन नहीं इस गेंद पर, और इसके साथ ही एक और ओवर की समाप्ति। 3 ओवर का खेल समाप्त हुआ। भूमि 11 मांडा टीम टॉस हारकर पहले बैटिंग करती हुई इस सेमीफाइनल मैच में। स्कोर है 29 रन बगैर नुकसान के। तुम्ही पाहू शकाल अतिशय सुंदर जबरदस्त मात्र या ठिकाणी हे दृश्य आणि पहिल्या क्रमांकापासून तर 7व्या क्रमांकापर्यंत या आकर्षक ट्रॉफीज तुम्ही पाहू शकाल। त्याचप्रमाणे तुम्ही पाहू शकाल विद्यमान सरपंच सन्मानित जगनशेठ पाटील, त्याचप्रमाणे प्रसिद्ध उद्योजक शंकरभाई पटेल, आणि नक्कीच तुम्ही पाहू शकाल पूर्णपणे व्यासपीठावरती पाहिलं तर पाहुण्यांनी मात्र हा व्यासपीठ फुलून गेलेला आहे। सर्वांचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। आणि या नक्कीच 2 षटकांच्या तुलनेनुसार आपण जर पाहिलं तर या षटकामध्ये चांगल्या धावा पाहायला मिळाल्या, कारण एक चौकार सुद्धा पाहिला, पण एक षटकार पाहिला आणि तब्बल 13 धावा इथे मात्र दोन्ही फलंदाजाने जोडल्या। आणि नक्कीच 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 29 धावा कुठलाही गडी आतापर्यंत भूमी 11 मांडा संघाने मात्र गमावलेला नाहीये। अजूनही 7 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे, जर नक्कीच किमान 15 पर्यंत नक्कीच पाहावं लागेल जे एक चांगला स्कोर तुम्हाला उभा करायचा असेल तर। निश्चित रूप से, इसलिए मैंने जिक्र किया कि ऑन एन एवरेज यहाँ पर 45-50 रन बनते रहे हैं 4 ओवर के खेल में, और पिछले मैच में तो 70 का टारगेट था। मात्र 2 रन से मुकाबला हारी थी देवरुंग टीम। हाई स्कोरिंग ये ग्राउंड है, किरवली का अजय सावरदेव क्रिकेट ग्राउंड। एक नए सिरे से इस मैदान का निर्माण किया गया। इससे पहले फुल प्लेज ग्राउंड नहीं था। जो साइड में कंक्रीट की विकेट हम देख रहे हैं वो विकेट होती थी, और पीछे बिल्कुल बहुत से पेड़ भी थे और डिक्लेयर जोन रहा करता था। लेकिन एक नए सिरे से इस मैदान का निर्माण किया गया ओम 11 किरवली द्वारा। राकेश दिगाड़कर विद्यमान उप सरपंच, उनको जितना क्रेडिट दिया जाए उतना देना ही होगा, और वो कम ही होगा मेरे ख्याल से। साथ में साई शेट बचा के और पूरी ओम 11 किरवली। लोफल टॉस, तीर की तरह सीधा स्ट्रोक डाउन द ग्राउंड, साइड स्क्रीन पर 6 रन। जबरदस्त कनेक्शन, अगदी खराब चेंडू पाहिला आपण, फुलटॉस चेंडूची मात्र या ठिकाणी मेजवानी देण्यात आली फलंदाजाला, आणि परफेक्ट टायमिंग पाहिलं। अगदी सरळ ब्लेडने मात्र फटका आपण पाहतोय पाहू शकाल रिप्लेमध्ये। अगदी गोलंदाजी डोक्यावरून चेंडू मात्र फ्लाय झाला, आणि क्रिकेटच्या खेळामध्ये म्हटलं जाते की सर्वात सुरक्षित जागा कुठली असेल तर ती म्हणजे गोलंदाजाच्या पाठीमागे, आणि तीच जागा मात्र या ठिकाणी फलंदाजाने निवडले, आणि मात्र पहिल्या चेंडूवरती मात्र षटकारानं स्वागत केलं गोलंदाज ओमकारचं। पिछले ओवर में भी पहली गेंद पर छक्का जड़ा था अशोक ने, लेकिन उसके बाद बड़े शॉट्स ज्यादा देखने को नहीं मिले। ओमकार की ये गेंद फिर से तान दिया आसमान में, एक और हवाई फायर, और फिर से गेंद मैदान के बाहर, एक और सिक्सर। सीमा पार A1 क्वालिटीचा ब्रांडेड षटकार। कैद केलाय जबरदस्त या ठिकाणी शॉट सिलेक्शन, सलगचा हा दूसरा विकेट षटकार। बढ़िया पारी खेलते हुए अपनी टीम के लिए अशोक 13 गेंदों में 32 पर पहुंच चुके हैं। ऐसे लगता है कि अशोक किसी अन्य पिच पर बैटिंग कर रहे हैं और केतन किसी और ही पिच पर बैटिंग कर रहे हैं। 7 गेंदों में मात्र 8 रन बनाए, उसमें भी 2 कैच उनके ड्रॉप हुए हैं। मैंने वो सवाल इसलिए पूछा था कि जानबूझकर क्या कैच ड्रॉप हो रहे हैं, क्योंकि कई बार हम देखते हैं ग्रामीण क्रिकेट में कोई बल्लेबाज यदि ज्यादा स्ट्रगल करता है तो उसको आउट करने की कोशिश नहीं होती है। परंतु अजय आपण केतनला विसरू शकणार नाहीये, कारण त्यांनी सुद्धा मात्र या स्पर्धेमध्ये चांगल्या धाबा जोडलेल्या आहेत, आणि त्याचमध्ये त्याला मात्र नक्कीच सलामीची जबाबदारी कॅप्टनने सोपवलेली आहे। परंतु या ठिकाणी पाहू शकाल नक्कीच या ठिकाणी पाहू शकाल मिस टायमिंग फटका, आणि या चेंडू थोडा वेळ हवेत राहिला, आणि नक्कीच पहिली सफलता मात्र या ठिकाणी प्राप्त केलेली आहे ती म्हणजे घोटेकर बीज संघानं। फलंदाज बाद होईल अशोक, परंतु जे कार्य अशोक डिंडाला करायचं होतं त्यांनी मात्र नक्कीच चांगल्या प्रमाणे मात्र पार पाडलं, कारण पाहू शकाल त्याच्या इनिंगमध्ये ज्या चांगले फटके आपण पाहिले, एकूण 4 षटकाराचा समाविष्ट होता। 14 धावांचं त्यांनी नक्कीच या ठिकाणी चेंडू फेस केले, एक चौकार त्यांनी मात्र प्राप्त केला, आणि एकूण धावसंख्या जर आपण पाहिली तर अशोकच्या बॅटमध्ये आपण 32 धावा मात्र आपल्या बॅटच्या साने जोडल्या, आणि सांघिक संख्या आपण जर पाहिली धावसंख्या तर एक गडी बाद 41 धावा, अजून 3 चेंडू खेळणे बाकी आहे। दूसरी गेंद पर छक्का लगने के बाद फील्डिंग में परिवर्तन किया गया था। खुद कप्तान रोहन शेल्के क्लोजिंग फील्डर की भूमिका में ऑफसाइड में खड़े हो गए थे शॉर्ट कवर पॉइंट की तरफ वहां पर, और उन्होंने ही कैच लपका। नए बल्लेबाज फहीम। टूर्नामेंट का पहला मैच यादगार बना दिया इस खिलाड़ी ने। रानाल के विरुद्ध आखिरी ओवर में 20 रन चेज किए थे। छोटी गेंद, बड़ा हिट, भव्य हिट, लेकिन ऊंचाई ज्यादा है मैदान के अंदर, और लपक लिया है कैच फील्डर ने। कोई गलती नहीं प्रीतम जोशी द्वारा। एक और विकेट का पतन। उपसरपंच चषक त्यांनी ठेवलाय मानाचा, सरपंच उपसरपंच चषक त्यांनी ठेवलाय मानाचा। पाहू शकाल स्कायर झेल तिथे मात्र त्यांनी समाप्त केला। एक क्षण असं वाटलं होतं की मात्र चेंडू सीमारेषा मिडविकेटची मात्र सहजपणे क्लिअर करेल, परंतु या फटक्याला पाहिलं, या चेंडूला जर पाहिलं तर की उंची जास्त मिळाली,
आणि त्याचमुळे मात्र मैदानाच्या आतमध्ये या प्रीतम जोशीच्या माध्यमातून एक चांगला झेल आपण पाहिलं आणि पाहू शकाल नक्कीच एक विकेटसाठी मात्र या ठिकाणी संघर्ष करत होते गोटेकर बी संघ, परंतु नंतर पाहू शकाल सलगच्या 2 चेंडूवरती 2 विकेट्स प्राप्त केले. हाच तर खेळ आहे क्रिकेटचा. कधीही कुठल्याही क्षणाला मात्र नक्कीच तुम्ही कमबॅक करू शकता. जहाँ क्रिकेट बहुत ही खूबसूरत खेल है, बहुत ही विशाल, बहुत महान खेल है और इसमें प्रेडिक्शन पूरी तरह से फेल है। महान अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है क्रिकेट का। पहली 2 गेंदों पर 2 सिक्सर्स, उसके बाद लगातार 2 विकेटों का पतन। हैट्रिक का मौका है यहाँ पर ओमकार के पास। हैट्रिक गेंद का सामना करने के लिए नंबर 4 पर आए हैं कैप्टन नौशाद। अच्छे प्रो प्लेयर है, ऑफ साइड ऑन साइड दोनों तरफ अच्छा खेलते हैं। पिकअप शॉट, गेंद हवा में है, फील्डर बहुत दूर नजर आते हुए और गेंद निकल गई है फाइन लेग बाउंड्री के बाहर। 4 रनों के लिए हैट्रिक गेंद पर चौका। म्हणजे आपण जर पाहिलं तर चेंडूची लेंथ एवढी खराब नव्हती, चांगली लेंथ होती, परंतु चांगल्या लेंथवर मात्र शॉट तिथे मात्र बनवण्यात आला फलंदाज नवसादच्या माध्यमातून आणि मात्र योग्य जागा त्यांनी निवडली. अगदी लॉंग लेग आणि फाईन बाउंड्रीच्या पलीकडे चेंडू मात्र निघून गेला 4 धावांसाठी. रिक्स होती या फटक्यामध्ये, परंतु म्हटलं तर रिक्स मध्येच बरकत मिळत असते. अंतिम ओवर चल रहा है और कुछ ही गेंदों का खेल बाकी, इसलिए रिस्क तो उठाना बनता ही है। अंतिम गेंद, और इस बार ये हेलीकॉप्टर उड़ाना चाहते थे, एलिवेशन प्राप्त नहीं कर पाए। गेंद जा रही है कॉर्नर की तरफ, बढ़िया फील्डिंग प्रीतम की, 1 बाउंस थ्रो पहुंचा लेकिन गेंदबाज से थोड़ी गलती हुई और आखिरकार 2 रन वहां पर पूरे। तीसरे की भी कोशिश हो रही है और 2 ही रन मिलेंगे यहाँ पर। तो इस तरह से पारी समाप्त होती हुई आखिरकार फाइटिंग टोटल बना ही लिया है भूमि 11 मांडा टीम ने। 47 रन 2 विकेटों के नुकसान पर और जीतने के लिए 48 की चुनौती। अच्छा स्कोर भी माना जा सकता है क्योंकि भूमि 11 मांडा टीम की गेंदबाजी में काफी धार है और क्वार्टर फाइनल मुकाबले में हमने देखा था उन्होंने राया के विरुद्ध 52 रन बनाए थे पहले बैटिंग करते हुए, उस मैच को जीता था। उन रनों का उन्होंने बचाव किया था, उन रनों को डिफेंड किया था उनकी गेंदबाजों ने। हालांकि गोटीगर बी टीम के कैप्टन थोड़े खुशी रहेंगे मेरे ख्याल से, उनके समर्थक भी खुश रहेंगे कि इस हाई स्कोरिंग मुकाबले में, हाई स्कोरिंग ग्राउंड पर उन्होंने 47 तक रोका है सेमीफाइनल मैच में भूमि 11 मांडा को। लेकिन अच्छा मैच बन सकता है यहाँ से। 32 रनों की शानदार पारी के लिए अशोक ने मात्र 14 गेंदों का सामना किया। केतन नाबाद रहे लेकिन बिल्कुल भी ट्रू कलर्स उनके देखने को नहीं मिले, ऑफ कलर नजर आए इस मैच में और 6 रन बनाकर नाबाद रहे बैट्समैन नौशाद। तो इस तरह से 48 की चुनौती। बॉलिंग कार्ड आपके स्क्रीन पर है सुजल एंटरप्राइजेस गोटेगर बी का। जबरदस्त गेंदबाजी आतिश और आदि की, दोनों ने 8-8 रन खर्च किए थे। विकेट हालांकि मिला नहीं और प्रीतम और ओमकार जो है वो थोड़े महंगे साबित हुए। 13 रन प्रीतम ने खर्च किए, ओमकार ने 18 रन खर्च किए, हालांकि 2 विकेट्स उनको जरूर मिले। तर नक्कीच आपण जात आहोत आता मात्र वास्त्र्याकडे करणं काही सन्मान आहेत ते आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करणार आहोत. तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी सन्माननीय गणेशभाई पटेल, विनोदभाई पटेल आमच्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. मी रमेश बजागे आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण विनोदजी पटेल साहेबांना आपण या स्पर्धेच्या वतीने नक्कीच सन्मानित करूया. खूप चांगली मोलाची उपस्थिती आज आपल्याला पाहुण्यांची या ठिकाणी लाभलेली आहे. धन्यवाद विनोदभाई पटेल. पुढील आपण सन्मान करूया आदरणीय कांबे ग्रामपंचायतीची सदस्य सन्माननीय मनोजी दहिलकर आमच्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करत आहोत. विद्यमान उपसरपंच राकेशजी दिगाडकर यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान संपन्न करतोय. उपदारमाची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण सन्मानित करत आहोत. धन्यवाद, आपण या ठिकाणी आलात, तुमचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. पुढील आपण सन्मान करूया ज्याच्या माध्यमातून आम्हाला टॉस विनिंगसाठी कर्णधाराला शिरतीपे लाभलेला आहे. किरोली गावचे समाजसेवक गणेशजी बजागे आमच्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करूया. आणि मी हनुमानजी बजागे आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण गणेशजी बजागे यांना सन्मानित करायचं आहे. नक्कीच चांगलं योगदान आम्हाला त्यांच्या माध्यमातून लाभलेलं आहे. प्रत्येक टॉस विनिंग कॅप्टनला त्यांच्या माध्यमातून शीतपेय देण्यात आलं. एक चांगली संकल्पना आपल्याला गणेशजी बजागे यांच्या माध्यमातून मात्र पाहायला मिळाली.
तर नक्कीच आपण आता मात्र जात आहोत दुसऱ्या डावाकडे. पाहू शकाल या ठिकाणी 48 धावांचा मात्र या ठिकाणी पाठलाग करायचा आहे. अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करण्यासाठी या ठिकाणी गोटेकर बी संघाला आय थिंक सुजल एंटरप्राइजेस गोटेकर बी आणि तर पहिल्या चेंडूवरती मात्र आणि आपल्या चौकार पाला आपल्याला गणेश डिंगोरे आणि रोहन शेलके हे दोन सलामीवीर बॅटर आपल्या पाला म्हणतात. पुढील चेंडूवर सुद्धा मात्र हुक केलाय जबरदस्त शॉट सिलेक्शन आणि चेंडूला पाठवला लॉंग लेगच्या सीमे रेषेच्या पलीकडे 7 धावांसाठी आहे तो षटकार. गोलंदाजी मारगुदे आतापर्यंत भन्नाट गोलंदाजी. सुपला शॉट योकनचा डाव आहे का? सुपला याला सुपला शॉट. अरे दादा सुपला शॉट तू काय नक्कीच जबरदस्त फटका मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि जबरदस्त सुरुवात या ठिकाणी आपल्याला सुजल एंटरप्राइजेस गोटेकर चेंडूवरती चौकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती आपल्याला हा षटकार पाहायला मिळाला आणि तुम्ही पाहू शकाल 48 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्याच 2 चेंडूंवरती मात्र 10 धावा या ठिकाणी जोडण्यात आला. असं वाटतं की नक्कीच आक्रमक बॅटिंग करण्याचा मात्र या ठिकाणी इरादा आहे दोन्ही फलंदाजांचा, ज्याप्रमाणे आपण सुरुवात पाहतोय. जगन नाना याने नक्कीच पहिली षटकाची जबाबदारी स्वीकारली, परंतु नक्कीच 2 चेंडूवरती 2 मोठे प्रहार हल्ले आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यानंतर आता मात्र पाहू शकाल ऑफस्ट्रेटचा चेंडू होता ऑन सेलेक्ट करण्याचा प्रयत्न, परंतु शॉट स्क्वेअरलाकडे फिल्डर तैनात आहे. कुठल्याही प्रकारे मात्र गणेशने त्या ठिकाणी धाव करण्याचा प्रयत्न केला नाहीये आणि पुढचं धावचं समालोचन नक्की तुम्ही या ठिकाणी ऐकणार आहात. आमचे ज्येष्ठ 2 समालोचक सिद्दीक भावे सर आणि त्यांचे सोबतीला असतील मनोज कारवे सर. इस मर्तबा स्लॉक कर दिया है पीछे खिलाड़ी और ये लगने वाला पहला झटका. गणेश डिंगोरे आउट होके जा रहे हैं. सरपंचाच्या शतकांनी ठेवलंय मानाचा. उपसरपंच चषक त्यांनी ठेवलंय मानाचा. सरपंच उपसरपंचाच्या शतकांनी ठेवलंय मानाचा. अमोल कासार ने गोटेगर से अपनी टीम गोटेगर बी को ऑल द बेस्ट कहा है. पिछले मैच में 48 रन बनाए थे, स्लॉक किया था गेंद को, गेंद सीधी डीप स्क्वायर लेग पर बढ़िया जज कैच. 100 से ज्यादा रन अब तक बनाए हैं सरपंच उप सरपंच कप किरोली में. स्वागत है आप सभी का. मौसम है मस्ताना, हर कोई है सरपंच उप सरपंच चषक 2023 किरोली इताड़े का दीवाना. नए बैट्समैन बल्लेबाजी को रवि डिंगोरे आए हैं. गेंदबाजी के लिए जगन पाटिल की गेंद बहुत बढ़िया गेंद, लेकिन ज्यादा कटी वाइट. कौन ज्यादा बनाया था? अंपायर इज द बेस्ट जज. जगन पाटिल वो नाम है जो मांडा टिटवाला और कल्याण परिसर का बहुत बड़ा नाम. भूमि 11 ने जो लक्ष्य रखा है वो है 48 का. एक अच्छा मैच हो सकता है क्योंकि गणेश डिंगोरे जल्दी आउट हुए. रवि डिंगोरे और रोहन शिल्के 2 बैट्समैन पिच पे मौजूद. जगन विकेट की खुराक के साथ मुड़ते हुए फाइनल से पहले फाइनल. इस मरतबा ऑन ड्राइव किया है कारपेट के जरिए. गेंद 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 12 पे पहुंचा है. 12 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. मैं सरपंच उप सरपंच जगन पाटिल साहब, साथ ही साथ राकेश साहब, साईं बजागे जी, अजय गरत और ओम 11 किरोली का विशेष धन्यवाद करता हूं कि 2 दिन मैं आपके साथ रहा. इस मरतबा फोर्स किया है पीछे खिलाड़ी, एक और विकेट. आप ये मैच बन गया है. गेंद को मिड विकेट पे खेलना चाहिए था. वाइडिश लॉन्ग ऑन पे खेल बैठे, आउट होके चले गए बैट्समैन रोहन शिल्के 0 का चश्मा पहन के. गोटेगर बी को अब चुनौतियां मिलती हुई भूमि 11 मांडा की तरफ से. 12 रन
कुल मिलाकर 2 विकेटें। नए बैट्समैन अमित भांडे बल्लेबाजी को आए। देखिए, शाहपुर एक ऐसा इलाका है जहाँ पे जयदीप, अमित भांडे, कई ऐसे नाम हैं, कल्पेश यादव, ये वो खिलाड़ी हैं जिन्होंने बहुत कम पीरियड में बहुत नाम ऊंचा किया है। 18 गेंदों में अब 36 रन चाहिए, 12 का आस्किंग रन रेट और 12 ही रन बने। नेक टू नेट फाइट चलती हुई, कट टू कट मैच। गेंदबाजी में अब दूर वाले छोर से अशोक डिंडा बल्लेबाजी करते हुए बहुत बढ़िया बल्लेबाजी की, 32 रन बनाए। पहली गेंद फोर्स किया है, गेंद सीधी ट्रैवल होती हुई एक और विकेट, आउट होके जा रहे हैं रवि डिंगोरे। आयोजन जगन्नाथाचा राखेती घाटकर दादाचा आयोजन जगन्नाथाचा राकेश दिघाडकर दादाचा सरपंच उपसरपंच चषक त्यांनी ठेवलाय मानाचा। सरपंच देखिए, कहीं ना कहीं लग रहा है कि थोड़ा शॉर्टकट से जाने की कोशिश कर रही है यहाँ पर गोटेगर भी। नाम बड़ा है लेकिन काम बड़ा इस वक्त भूमि 11 मांडा करती हुई। फिर से मैं सभी का विशेष धन्यवाद करूंगा और यही अपेक्षा करूंगा कि अगले साल ये शो इससे बढ़कर रहे। और पीटीसी की आवाज़ का भी धन्यवाद, योगेश पाटिल। देखिए, सदाबहार कमेंटेटर आपको फरवरी में एक बहुत बड़ी खुशखबरी मिलने वाली है कि अजय गरत का जो क्लास है कमेंट्री में, सबसे बड़ी बात, महाराष्ट्र के मात्र एक कमेंटेटर हैं जो तीनों भाषाओं पे जिनको कमांड है। क्योंकि आपने देखा, हिंदी उर्दू के जो जुमले बोलते हैं उसका प्रोनाउंस 100% रहता है। इस मरतबा क्रीज में पीछे जाके कंट्रोल पुल शॉट है, 1 रन। जिस तरह गानों में लता मंगेशकर और किशोर कुमार के प्रोनाउंस रहे थे, अजय गरत एक ऐसे कमेंटेटर है, आप वो गुजारिश नहीं कहेंगे, वो गुजारिश ही कहेंगे। अशोक डिंडा, ओह बढ़िया गेंद, बल्ला पहले घुमा, गेंद रुक कर आई। कठिनाइयों में बैट्समैन अमित भांडे। अमित भांडे भी एक ऐसे खिलाड़ी हैं, बाएं हाथ से गेंदबाजी करते हैं और दाएं हाथ से बल्लेबाजी करते हैं। सामने से प्रीतम ने आकर कुछ कहा है, ये मुकाबला फंस गया है। इस ओवर में बहुत ही कसी हुई गेंदबाजी कर रहे हैं अशोक डिंडा। भूमि 11 मांडा, जगन पाटिल फैमिली में फिर से रुक कर आई, बल्ला पहले घुमा, गेंद बाद में निकल गई, खराब शॉट। नॉन स्ट्राइकर के बैट्समैन बता रहे थे कि आपको स्क्वायर कट करना चाहिए था, लेकिन क्या किया जाए, जब चिड़िया ने अगर खेती चक लिया है तो रखवाली बेमानी। 14 में 35, आस्किंग रन रेट बढ़ गया है, खींच के मारा है, फोर्स है, फील्डर है वहां पर डीप में, 1 रन। देखिए, लगातार उसी क्षेत्र में खेला जा रहा है। दरम्यान या ठिकाणी या शुभागमन झालेला आहे खांडवलगावचे सुप्रसिद्ध उद्योजक आदरणीय विवेक शेठ पाटील आणि त्यांच्या समेत तुम्ही पाहू शकाल माजी सरपंच जांभूलपाडा आदरणीय रोहिदासजी पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे। या दोन्ही पाहुण्यांचा मी या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय, सुस्वागतम। मीरा डेवलपर एंड बिल्डर के प्रोपराइटर, मशहूर क्रिकेटर, मशहूर स्पॉन्सर विवेक पाटिल जी हमसे जुड़ चुके हैं, स्वागत। एनके खांडवाल के ओनर भी है। इस मरतबा कोई शॉट ऑफर नहीं किया और डॉट गेंद। 2 ओवर की समाप्ति, रन बने 14, बचे हुए 2 ओवर में अब डू और डाई की स्थिति। गोटेकर बी को चुनौतियां मिलती हुई 34 रन। लेकिन नहीं भूलना चाहिए पिछला मुकाबला, व्हाट अ मैच, क्या खेले थे आकाश। ये आप देख सकते हैं मेहमानों को। और प्रथम नागरिक, फर्स्ट सिटीजन
जगन पाटिल सेट हैं। अभी अभी विवेक पाटिल हमसे जुड़ चुके हैं, मीरा बिल्डर एंड डेवलपर के प्रोपराइटर। स्वागत है आपका। 2 ओवर 34 रन। ये ओवर दोनों टीमों के लिए डू और डाई वाला ओवर। अंपायर ने पानी मांगा है बल्लेबाजों ने। मैं अक्सर कहता हूं कि जिसने किसी को प्यार से पानी पिला दिया उसने समंदरों को भी नीचा दिखा दिया। अब देखना है कि बल्लेबाज ने पानी पिया है, गेंदबाज बल्लेबाज को और पानी पिलाते हैं या पानी पीने के बाद गेंदबाजी को पानी पिलाते हैं। आतिश पांडे इस तरह के, अमित पांडे इस तरह की स्थिति में काफी अनुभव है उसके पास, लेकिन आस्किंग रन रेट काफी बड़ा है गेंदबाजी के लिए भूमि 11 मांडा की तरफ से। चिंटू निक नेम हमारे महाराष्ट्र में बहुत चलते हैं, बबलू, गुड्डू, चिंटू, पप्पू, प्यार से लिए हुए नाम शनाक बन जाते हैं। चिंटू, ओ क्या गेंद, वाइड यॉर्कर, पूरी तरह से गेंद ने छटा दिया अमित पांडे को। परफेक्ट गेंद बल्ले के नीचे से निकल गई। 11 गेंदे 35 रन। गोटेकर बी की कठिनाइयां बढ़ती हुई। फिर से इन कटर, लेकिन ज्यादा कटी, वाइड। हालांकि गेंद अंदर की जानिब थोड़ी आई थी, लेकिन विकेटों के पीछे। इस वक्त 15 रन 3 विकेटों के नुकसान पर। चिंटू, अमित को फिर जड़ में गेंद। कमाल की बॉलिंग हो रही है, रन नहीं दिया वहां पर और विकेट भी नहीं दिया है। सही फैसला अंपायर का। स्ट्राइक आपको लेना है तो दोनों को साथ में स्ट्राइक छोड़ना होगा। क्या बॉलिंग हो रही है, और गोटेकर भी कठिनाइयों में। यहां पर कितनी गेंदे अब? 10 गेंदे 33 रन। समय में कॉपरेट करें, तुरंत ही आपको फील्ड सजाना है। रन के लिए भिवंडी तालुका का रूल है कि दोनों खिलाड़ियों को साथ भागना पड़ता है। अजय अगर मेरे साथ रहते तो जरूर चर्चा करते। मानो विराट कोहली को स्ट्राइक चाहिए, वो तो सामने वाले को कहेगा तू वहीं खड़े रहे, मैं सिक्सर लगाता हूं। विवेक पाटिल मेरे बहुत ही करीबी दोस्त, इनके खंडवाल के ओनर, मीरा बिल्डर एंड डेवलपर के ओनर। इस मरतबा सीधा ड्राइव पे तीर की बानिंग, गेंद निकल गई है। 4 रन। इतना सीधा शॉट था मानो कमान का तीर भी शर्मा जाए। कड़क और बेधड़क। ये देखिए बिल्कुल सीधे प्लेट से खेला, लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ सिर्फ देखते रह गए। 4 रन। अमित पांडे का पहला कड़क शॉट। इस मरतबा बहुत दूर कर बैठे, दूसरे मोहल्ले में वाइड। 1 रन से 20 पे पहुंचा स्कोर। यहां से 28 रन और चाहिए 9 गेंदों पर। पिछले मैच को देखते हुए कुछ नहीं कहा जा सकता है कितने रन सेफ हैं। एक और बेहतरीन ऑन ड्राइव, पीछे फील्डर है, दूसरे की कॉल और अब जाकर रन आउट। आयोजन जगन्नाथाचा, राकेश दिघाडकर दादाचा। आयोजन जगन्नाथाचा, राकेश दिघाडकर दादाचा। सरपंच उपसरपंच चषक त्यांनी। नए बैट्समैन आतिश भांडे आए हैं। अब गेंदे बची है कुल 8, रन चाहिए 27।
गोटेगर भी एक ऐसी टीम है जो एक कारनामा अंजाम दे सकती है। आसमान में बादल छाए हुए हैं। टेनिस क्रिकेट में सरपंच उप सरपंच कप किरोली इताड़े छाया हुआ है। टेनिस क्रिकेट में ओम जिम के फोकसमैन साईं नाथ बजागे छाए हुए हैं। होम 11 किरोली छाई हुई है। उप सरपंच राकेश जी छाए हुए हैं, लेकिन छाने की तैयारी इस वक्त कर रही है गोटेगर भी। चिंटू के पास अब बहुत अच्छी रफ्तार है। प्रथम नागरिक तर नक्कीच या ठिकाणी प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय शंकरबाई पटेल आणि त्यांचे नक्कीच मित्र परिवार आमच्यापासून रजा घेत असताना साहेब आपण या ठिकाणी आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल तुमचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. 8 गेंदे 27 रन। अमित भांडे का भी जो करियर है वो दाव पे लग गया है। डू और डाई, करो या मरो। खेल की शुरुआत होती भी 8 गेंदे और 27 रन। अमित पांडे अगर ये 2 गेंदों में बड़ा शॉट लगाते तो मैच में मजा आ जाए। ओ बढ़िया गेंद गुड लेन पे पड़ने के बाद रुक कर गई थी विकेट कीपर के पास। सात गेंदे 27 रन। बॉलिंग बहुत ही लाजवाब कर रहे हैं चिंटू। उछाल दिया है, गेंद सीधी आउट ऑफ पार्क। क्या शॉट खेला है, भिंगड़ी स्ट्रोक, 6 रन। ठेवलाय मान उपसरपंचाच्या शतकांनी ठेवलाय मानाचा. उपसरपंचाच्या शतकांनी ठेवलाय. फ्रंट फुट पे इस तरह के फोर्सिंग स्ट्रोक दुनिया की क्रिकेट में एक ही खिलाड़ी खेलता था, नाम था AB डिविलियर्स, अब्राहम बेंजामिन डिविलियर्स। पप्पू भाई बापगांव ने जगन सेठ पाटिल सरपंच को इस वक्त शुभकामनाएं दी हैं इस शो के लिए। गेंदबाजी के लिए ये देखिए दर्शक ही दर्शक रेलिंग पकड़ के खड़े हैं। कौन बनेगा चैंपियन? नक्षत्रा चौधर पारा ग्रैंड फिनाले में पहुंच चुकी है। इस मैच की विजेता टीम, ये देखिए सभी दर्शकों का हार्दिक स्वागत। गेंदबाजी में डेथ ओवर में फहीम को बुलाया गया है। सामना करेंगे उनका बैट्समैन प्रीतम, बाएं हाथ के बैट्समैन है। 6 गेंदे 21 रन। फहीम पहली गेंद, बहुत बढ़िया ड्राइव और गेंद निकल गई है वाइडिश लॉन्ग ऑन पे, 4 रन। मानाचा सरपंच उपसरपंचाच्या शतकांनी ठेवलाय. 5 गेंदे 17 रन। ये मैच भी पिछले मैच की तरह कट टू कट जाने की तैयारी में। फोटो फिनिश हो सकता है, ग्राउंड में ऑकवर्ड बाउंस था, खिलाड़ी कुछ भी नहीं कर पाए। 5 गेंदे 17 रन।
सेमीफाइनल मुकाबला चलता हुआ, फाइनल से पहले फाइनल। राइट आर्म राउंड स्टंप, ओ वाइड यॉर्कर, करारा जवाब। हालांकि थोड़ा लेट रिवेट रहा था, बल्लेबाज का फुटवर्क साथ नहीं दे रहा था। जहां मोबाइल में नेटवर्क जरूरी है, क्रिकेट में फुटवर्क। क्या परफेक्ट गेंद थी, बैट्समैन के लिए कोई मौका नहीं। 4 गेंदे 17 रन। फहीम प्रीतम को स्विंग एंड मिस, बहुत बढ़िया गेंद। अब 3 गेंदे 17 रन, एक ही चारा रह गया है। गोटेकर बी, जिन्होंने इस साल धड़ाकेबाज चषक मुड़बार को जीता, 10 के ऊपर कब जीते हैं, हिट आउट और गेट आउट। फहीम प्रीतम को, फिर तेज गेंद बल्ले के अंदर लगी, बढ़िया फील्डिंग। जगन पाटिल फैम टीम भूमि 11 मांडा इस वक्त सरपंच उप सरपंच कप किरोली इताडे के फाइनल की तरफ बढ़ती हुई। क्या परफॉर्मेंस है गेंदबाजी का। दो गेंदे, यहां से मैच कोई हरा सकता तो स्वयं फहीम। हालांकि बॉलिंग बहुत लाजवाब है। 2 गेंदों में 16 रन। मिशन इम्पॉसिबल, कोई बीमर या वाइट गेंद ना हो तो। फहीम, ओ ये देखिए शोर उभरता हुआ, और भूमि 11 मांडा फाइनल में पहुंचती हुई। 1 गेंद बची है। इसके साथ ही भूमि 11 मांडा फाइनल में पहुंचती हुई। अभिनंदन जगन पाटिल एंड ऑल टीम, हार्ड लक गोटेकर बी। इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी हैं, जिन्होंने अशोक डिंडा 32 रन बनाए और 2 रन देकर 1 विकेट लिया। दरम्यान या ठिकाणी किरोली गावच्या ज्येष्ठ समाजसेवक हरिभक्त परायण, माजी सरपंच सन्मानित दशरथजी बजागे काकांचं मात्र या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि आमच्याकडे पारितोषिक आलेलं आहे अशोक दिंड्यासाठी. मुंबई पोलीसचे मेजर मिस्टर विठ्ठलजी मोरे यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइज अशोक दिंड्यासाठी आलेला आहे. आणि सामन्यातील मॅन ऑफ द मॅच अशोक दिंडा आपणच यायचं आहे. बॅटिंग करत असताना 32 धावांचं योगदान दिलं आणि गोलंदाजी करताना 1 गडी त्याने प्राप्त केला आणि फक्त 2 धावा एका षटकाच्या स्पेलमध्ये खर्च केल्या. तर अशोक आपण यायचा पुरस्कार घेण्यासाठी जबरदस्त खेळ या स्पर्धेमध्ये आपल्याला भूमी 11 मांडा संघाच्या वतीने पाहायला मिळाला. आणि नक्कीच अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ ठरलेला आहे भूमी 11 मांडा. दोन्ही संघांना विनंती असेल, नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा आणि भूमी 11 मांडा तुम्हाला खेळपट्टीच्या दोन्ही बाजूने लाईन अप करायचं आहे. प्रथमतः अशोक प्लीज आपण यायचं आहे. सन्माननीय हरिभक्त परायण किरोली गावचे ज्येष्ठ वरिष्ठ समाजसेवक सन्माननीय दशरथजी बजागे माजी सरपंच काकांच्या शुभ हस्ते आपण ही सुंदर आकर्षक ट्रॉफी या ठिकाणी वितरित करूया. नक्कीच अशोक हे तुझं भाग्य आहे की आपण नक्कीच दशरथजी बजागे काकाच्या शुभ हस्ते आपण ही सुंदर ट्रॉफी या ठिकाणी स्वीकारतोय. त्यानंतर मिस्टर विठ्ठलजी मोरे मुंबई पोलीसचे मेजर यांच्या शुभ हस्ते 1000 रुपयाचं कॅश प्राइज आपण देत आहोत. त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक लाभलेलं आहे. वेल प्लेड अशोक, तुला नक्कीच अंतिम सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर पुढील आपण सन्मान करूया मित्रांनो, ज्याने या स्पर्धेमध्ये 2 दिवस खरोखरच प्रतिम समोरचे तुमच्यापर्यंत पोहोचवलं आणि नक्कीच विनंतीला मान देऊन वेळेत वेळ काढून या स्पर्धेमध्ये ते सहभाग झाले. असे आमचे ज्येष्ठ समालोचक व्हॉइस ऑफ ठाणे सिद्दीक भावे सरांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करत आहोत. मुख्य या स्पर्धेचे आयोजक साईशेठ बजागे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान समाप्त करत आहोत.
उबदार मॅचची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह आय थिंक मोमेंटो देऊन त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करत आहोत. धन्यवाद सतीश भावे सर, आपण या ठिकाणी आलात, स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल तुमचा आम्ही आभार व्यक्त करतोय. दोन्ही टीमच्या खेळाडूंना मी विनंती करतोय, अगदी खेळपट्टीच्या बाजूला तुम्हाला लाईन अप करायचं आहे. तत्पूर्वी आपण पुढील सन्मान या ठिकाणी संपन्न करणार आहोत. खांडवलगावचे सुप्रसिद्ध उद्योजक आणि माजी सभापती नामदेव पाटील यांचे सुपुत्र सन्माननीय विवेक शेठ पाटील यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करूया. मी विद्यमान उपसरपंच राकेशजी दिगाडकर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते विवेक शेठ पाटील यांना या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करायचं आहे. चला, दोन्ही संघाच्या या खेळाडूंना विनंती करतोय, लाईनअप करायचं आहे. सरपंच उपसरपंच चषक 2023 मधील अंतिम सामना भूमी 11 मांडा विरुद्ध नक्षत्र एंटरप्राइजेस सोदरपाडा. दरम्यान या ठिकाणी खंडबलचे उद्योजक सन्माननीय विवेक शेठ पाटील यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करत आहोत. विद्यमान उपसरपंच राकेशजी दिगाडकर यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय आणि त्यांच्या माध्यमातून चांगला मोलाचं सहकार्य नक्कीच आयोजकांना लाभलेलं आहे. त्यानंतर माजी सरपंच जांभूळपाड्याचे सन्माननीय रोहिदासजी पाटील आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. मी साई बजागे आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते रोहिदासजी पाटील यांना आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करूया. दरम्यान या ठिकाणी शुभ सन्मान करतो या रोहिदासजी पाटील यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करत आहोत. त्यानंतर सन्माननीय विलासजी पाटील आमच्या व्यासपीठावरती या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करूया. मी नक्कीच राकेशजी दिगाडकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण विलासजी पाटील यांना सन्मानित करायचं आहे. आणि दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे माजी ठाणे जिल्हा उपाध्यक्ष युवा मोर्चा ठाणे जिल्हा, त्याचप्रमाणे माजी सरपंच आणि युवकांचे प्रेरणास्थान सन्माननीय श्रीकांत गायकर साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. जेव्हा जेव्हा आमनी लोणार पडगा परिसरामध्ये नक्कीच स्पर्धा होत असतात तेव्हा मात्र श्रीकांत गायकर साहेबांची उपस्थिती त्या स्पर्धेमध्ये आम्हाला नक्कीच पाहायला मिळत असते. आणि नक्कीच आपण पुढील सन्मान करूया. माजी सरपंच किरोलीचे हरिभक्त परायण ज्येष्ठ समाजसेवक सन्माननीय दशरथजी बजागे काकांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करूया. आणि दोन्ही टीमसाठी आमनेपाड्याचे माजी सरपंच सन्माननीय प्रदीप श्रीनिवास पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक टीमला 12 एनर्जी रेड बुल ड्रिंक देण्यात येणार आहेत. एक चांगली संकल्पना सन्माननीय प्रदीपजी श्रीनिवास पाटील साहेबांच्या वतीने आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहे. आणि नक्कीच ज्यांचं नुकतंच शुभागमन झालेलं आहे सन्माननीय माजी ठाणे जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष सन्माननीय श्रीकांत गायकर साहेबांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करूया. या स्पर्धेचे मुख्य आयोजक साई बजागे यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी त्यांना आपण नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत. पाहू शकाल सुंदर ही विठ्ठल रखुमाईची मूर्ती देऊन त्यांना आपण सन्मानित करत आहोत. धन्यवाद साहेब, आपण या ठिकाणी आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचा आभार व्यक्त करतोय. सन्माननीय विलासजी पाटील आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत, त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीने त्यांना सन्मानित करूया. चला स्पीडअप करायचं आपण. सन्माननीय एकनाथजी पाटील आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत, पुढे यायचं आपण. आणि सन्माननीय राकेशजी पाटील या तिन्ही पाहुण्यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करूया. चला मी ज्या ज्या पाहुण्यांची नामं उल्लेख करतो त्यांना विनंती करतो की आपण त्वरित यायचं आहे, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे, कारण अजून एक सामना मात्र आपल्याला ठिकाणी कव्हर करायचा आहे. तर त्याला लाईनअप करायची आहे, कारण आमचे जे आजचे प्रमुख अतिथी आहेत ते सुद्धा मात्र नक्कीच खेळपट्टीकडे मात्र वाटचाल करतील. तिथे मात्र प्रथमतः आपण या ठिकाणी दोन्ही संघाच्या खेळाडूंची मात्र ओळख करून घेऊ. ओळख करून झाल्यानंतर त्याच ठिकाणी सर्वांनी नक्कीच अगदी सावधान स्थितीमध्ये उभं राहायचं आहे, कारण आपण राष्ट्रगीताला सुरुवात करणार आहोत.
त्यानंतर त्याच ठिकाणी नाणेफेकी होईल आणि मग सरपंच उपसरपंच चषक 2023 मधील अंतिम सामन्याला आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. तर नक्कीच मी उपस्थित सर्व पाहुण्यांना विनंती करतो की आपण मैदानाच्या आतमध्ये वाटचाल करायची आहे. सन्माननीय श्रीकांत गायकर साहेब, विवेकजी पाटील, रोहिदाजी पाटील, दशरथजी बजागे, सर्व व्यासपीठावर पाहुण्यांना विनंती करतोय. विद्यमान उपसरपंच राकेशजी दिगाडकर, विद्यमान सरपंच सन्माननीय जगनशेठ पाटील, साई बजागे, दशरथजी बजागे, रमेशजी बजागे, हनुमानजी बजागे, विजय घरत, गणेश बजागे, विनायक बजागे, तर सर्वांनी मैदानाकडे वाटचाल करायची आहे. त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल दोन्ही संघाच्या खेळाडूंची प्रथमतः ओळख होईल. ओळख झाल्यानंतर सर्वांनी सावधान स्थितीमध्ये उभं राहायचं आहे आपापल्या जागेवरती, कारण राष्ट्रगीत आपण सादर करणार आहोत. राष्ट्रगीत सादर झाल्यानंतर त्याच खेळपट्टीवरती आपण आजच्या अंतिम सामन्याची नाणेफेकी संपन्न करू आणि नाणेफेकी संपन्न झाल्यानंतर या स्पर्धेतील अंतिम सामन्याला सुरुवात करू. पाहू शकाल अगदी पाहुण्यांचा ताफा तुम्ही पाहू शकाल. मैदानाकडे वाटचाल करत असताना मेगा फायनल सरपंच उपसरपंच चषक 2023 ओम 11 किरवली आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते आणि नक्षत्र चौदरपाडा विरुद्ध भूमी 11 मांडा हे दोन संघ एकमेकांसमोर तुम्हाला नक्कीच लढताना पाहायला मिळू शकतील. म्हणजे आपण म्हणू शकतो की दोन तालुक्यांमध्ये ही लढत आहे, कारण मांडा संघ आपण जर पाहिलं तर कल्याण तालुक्याला बिलॉंग करतोय आणि चौदरपाडा संघ आपण जर पाहिलं तर भिवंडी तालुक्याला बिलॉंग करतोय. आणि नक्कीच ही मॅच अतिशय रफ अँड टफ होणार आहे, त्यात काही शंका नाहीये. प्रेक्षकांची सुद्धा आपण पाहतो की अतूट गर्दी, अगदी मानवी समुद्र आपण या ठिकाणी पाहतोय. दोन्ही संघाचे खेळाडू तुम्ही पाहू शकाल त्या ठिकाणी अगदी लाईनअप मध्ये उभे आहेत. पाहुणे सुद्धा मात्र त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. दोन्ही खेळाडूंच्या संघाच्या खेळाडूंच्या मात्र त्या ठिकाणी प्रथमतः ओळख तिथे मात्र या ठिकाणी निर्माण होत आहे. जबरदस्त या स्पर्धेचं नियोजन पाहिलं आपण. सक्सेसफुल स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली खिरवलीच्या या मैदानावरती आणि या मैदानासाठी मोलाचं सहकार्य आम्हाला देणारे सन्माननीय पांडुरंगजी बजागे आणि गजाननजी पाटील यांचं सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि नक्कीच जे आपण खेळपट्टी जे पाहतोय त्याचे क्युरेटर आहेत मिस्टर रमेश बजागे, यांचं सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. तर सर्व क्रीडा रसिकांना विनंती करतोय की आपण आपापल्या जागेवरती सावधान स्थितीमध्ये उभं राहायचं आहे, कारण आपण राष्ट्रगीताला सुरुवात करणार आहोत. डीजे ऑपरेटर आपल्या प्ले म्हटल्यानंतर आपण राष्ट्रगीत सुरू करायचं आहे. कोणाच्या डोक्यावरती जर कॅप असेल ती आपण उतरवायची आहे, कोणाच्या डोळ्यांवरती गॉगल असेल तर तो आपण काढायचा आहे, कारण आपण या ठिकाणी राष्ट्रगीताला सुरुवात करतोय. एक साथ सावधान. अजून काय प्रेक्षक बसलेले आहेत, प्लीज विनंती करतो की आपण आपापल्या जागेवरती उभं राहायचं आहे. आपल्याला अभिमान असणं गरजेचं आहे की आपण भारतीय आहोत. 3, 2, 1 स्टार्ट. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे. टीमच्या माहितीसाठी सन्माननीय जगनशेठ पाटील, आदरणीय श्रीकांत गायकर साहेब, किरवलीगावचे ज्येष्ठ समाजसेवक माजी सरपंच दशरथजी बजागे, रोहिदाजी पाटील, विवेकजी पाटील आणि सर्व उपस्थित पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण या आजच्या आय थिंक या स्पर्धेच्या अंतिम सामन्याची आपण नाणेफेकी संपन्न करणार आहोत. पाहू शकाल हे दृश्य अगदी तुम्ही
नाणेफेकी करत असताना आमचे श्रीकांत गायकर साहेब, जगनशेठ पाटील, राकेशजी दिगाडकर, दशरथजी बजागे सर्व उपस्थित पाहुण्यांची शुभ हस्ते आपण नाणेफेकी संपन्न करत आहोत. अंतिम सामना भूमी 11 मांडा विरुद्ध नक्षत्र एंटरप्राइजेस चौधरपाडा. टॉस जिंकला भूमी 11 मांडा संघानं. क्या बात आहे. आणि निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. आणि याच दरम्यान सन्माननीय गणेश पटोळे साहेब, सावतगावचे प्रसिद्ध उद्योगपती यांचं शुभागमन या क्रीडा नगरीमध्ये होत आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. या स्पर्धेसाठी अतिशय मोलाचं सहकार्य गणेशजी पटोळे साहेबांचं आम्हाला लाभलेलं आहे. त्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. तर अंतिम सामन्याची नाणेफेक भूमी 11 मांडा संघाने जिंकले. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. तर नक्कीच पुन्हा एकदा मात्र सर्व उपस्थित पाहुण्यांना विनंती करतो की आपण पुन्हा एकदा येऊन व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हायचं आहे. आणि काही क्षणानंतर नक्कीच ज्यांनी या मैदानासाठी नक्कीच आम्हाला मोलाचं सहकार्य केलेलं आहे असे आमचे किरोलीगावचे समाजसेवक सन्माननीय पांडुरंगजी बजागे साहेबांचं सुद्धा मात्र ठिकाणी शुभागमन होणार आहे. आणि नक्कीच सावतगावचे युवा उद्योजक आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. गणेशजी परटोले वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आणि पाहू शकाल या ठिकाणी मित्रांनो ज्यांच्यामुळे आज नक्कीच आपण पाहिलं नक्कीच आपण हा गोलाकार मैदान मात्र या ठिकाणी नक्कीच उभा करू शकलो. आणि या मैदानावरती मात्र या ठिकाणी एवढी मोठी स्पर्धा आपण या ठिकाणी एन्जॉय केली, सक्सेसफुल केली. आणि त्यासाठी मोलाचं सहकार्य करणारे आमचे किरोली गावचे समाजसेवक सन्माननीय पांडुरंग बजागे साहेबांचं मात्र या ठिकाणी शुभागमन दिलेलं आहे. तुम्ही पाहू शकाल अगदी ग्रँड एंट्री पाहू शकाल. पाहू शकाल या ठिकाणी ज्यावेळी आपण पहिला सामना नक्कीच पहिल्या दिवसामध्ये एन्जॉय केला त्यावेळी सुद्धा मात्र सन्माननीय पांडुरंग बजागे साहेब नक्कीच या ठिकाणी उपस्थित होते. आणि तुम्ही पाहू शकाल या स्पर्धेतील अंतिम सामना पाहण्यासाठी मात्र नक्कीच या ठिकाणी ती आवर्जून आलेले आहेत. त्यांचं मोलाचं सहकार्य आम्हाला नक्कीच लाभलेलं आहे. खास करून आम्हाला मैदानासाठी त्यांचं मात्र मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. त्या पांडुरंग बजागे साहेबांसाठी एकदा जोरदार टाळायला व्हायला हरकत नाहीये, कारण अशा व्यक्ती आपल्याला नक्कीच कमीत कमी पाहायला मिळत असतात. परंतु किरोली गावामध्ये आपल्याला ही व्यक्ती पाहायला मिळते आणि त्यांच्यामुळे आज एवढी मोठी स्पर्धा आपण या ठिकाणी नक्कीच सक्सेसफुल करू शकलो. वेलकम पांडुरंग बजागे साहेब, वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. त्यांच्या समेत सन्माननीय सुभाषजी भामरे यांचं सुद्धा मात्र या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. या दोन्ही पाहुण्यांचा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तर अंतिम सामन्यात सुरुवात होते आणि नक्कीच मी विनंती करतोय मनोज कारवे सरांना की आपण कॉम्बॉक्स मध्ये आता मात्र अजय घर त्यांच्या समेत ज्वाइन व्हायचं आहे. क्या खूबसूरत नजारा है आपके स्क्रीन पर. अंपायर दैवत वेड़ेकर और कृष्णा के ने बल्ले के ऊपर रखी हुई गेंद उठाकर मैदान में प्रवेश करते हुए इस महामुकाबले के लिए स्वागत है आप सभी का सरपंच उप सरपंच कप 2023 के इस ग्रैंड फिनाले में. तो ऐसी टीमें जिन्होंने